म्हणून ज्या वेळेस महायुती एकत्र संबंध महाराष्ट्रामध्ये एकाच ठिकाणी येऊन लढत असेल आणि समोर मात्र कोण कसं लढतंय काय लढतंय याचा पत्ता नसताना माझी आपल्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की महाराष्ट्राला जसं आज महायुती म्हणून आपण लढताना दाखवलंय तसंच महाराष्ट्राला दाखवून देऊ की महायुतीचे 100% उमेदवार या परळी वैद्यनाथ नगर परिषदेत निवडून आले. काही अडचणच नाही. पण अडचण नाही असं समजू नका. जेवढ्या निवडणुका वरून खाली 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 जातात म्हणजे लोकसभा झाली की विधानसभा, विधानसभा झाली की नगरपालिका, तशा तशा निवडणुका अडचणीच्या होत्या. या वर्षी या निवडणुका तर एवढ्या अडचणीच्या झाल्या. मी हात जोडून पहिल्यांदा ज्यांना मी उमेदवारी देऊ शकलो नाही ते कदाचित विजयी झाले असते, पण देऊ शकलो नाही त्याबद्दल मी हात जोडून या ठिकाणी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. पण आपण नाराज होऊ नका, निराश होऊ नका. तुम्हाला सुद्धा तेवढ्याच सन्मानानं, तेवढंच आत्मीयतेनं आणि तेवढ्याच सन्मानाचं पद महायुती देईल हा शब्द मी या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो. परळी नगर परिषदेची निवडणूक आता मी ताईंच्या घरी गेलो त्यावेळेस कॉफी घेत असताना म्हणजे असं काही दिसतच नाही. निवडणूक अशी वाटत नाही, पण वार्डात घुसल्यावर कळतं काय चाललंय. माझी सर्व उमेदवारांना हात जोडून कळकळीची विनंती. ही निवडणूक महायुतीची, ही निवडणूक तुमची, ही निवडणूक माझी, ताईंची अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक आहे. आमच्या प्रतिष्ठेच्या पेक्षाही या परळी वैद्यनाथ नगरीमध्ये जो कोण राहतो त्याच्या प्रतिष्ठेची, अस्मितेची आणि अभिमानाची, स्वाभिमानाची ही निवडणूक आहे. कारण गेली 1 वर्ष या परळी नगरीला ज्यांनी कुणी बदनाम केलं त्यांना चोख उत्तर थोडा जर द्यायचा असेल 3 तारखेला 100% द्यावे. विड्रॉच्या 2-3 दिवसात ताई बराच त्रास झाला. अनेक सहकार्याचे अश्रू मी पाहिले. उमेदवारी नकार दिल्यामुळं अनेक सहकारी माझ्या गळ्याला पडून रडले. अनेक सहकारी रुसून गेले. अनेक सहकार्यांनी रुसून जाऊन फॉर्म पण काढला नाही. पण हळूहळू त्यांनाही जाणीव व्हायला लागली की त्या दिवशी आपण रागारागात फॉर्म भरला, रागारागात विड्रॉल केला नाही, पण त्याचा राग आज या ठिकाणी संपलाय. एक जण येऊन पाठिंबा देत आहेत. ज्यांनी पाठिंबा दिला आज या ठिकाणी कुरेशी साहेब आलाय कुठं माहिती तुला त्रास दिला आज तू. यामुळे मी मुंबईला ऍडमिट व्हावं लागलं. रवी मुळे